मुंबई गोवा महामार्गावरती अनेक ठिकाणी सध्या इंधनचा तुटवडा पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं कोकणात येणारे अनेक पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी नाराज होताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत असेच काही लोक आहेत. आता काय सांगाल, पेट्रोलसाठी कुठे कुठे प्रयत्न केलेत, किती पेट्रोल पंपवरती गेलात? 5-6 ठिकाणी पेट्रोल पंपवर गेलो पण खूप लाईन होती, त्यामुळे एक ठिकाणी तर CNGला लाईनमध्ये उभं राहिलो. माझा नंबर येतात CNG संपला. बरोबर आहे. पेट्रोल मिळते का पण मुंबई गोवा महामार्गावरती कुठे? खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उपलब्ध आहे. हां, त्या पेट्रोलसाठी पण खूप लाईन लावावी लागते. हो. आपण आणखीन काही ठिकाणी जाऊया, आपण त्यांना विचारून घेऊया की नेमकं काय परिस्थिती आहे. आता काय सांगशील, पेट्रोल मिळतं का, इंधन मिळतं का, काय सांगशील? CNG मिळतंय पण स्लो आहे जास्ती लाईन भरपूर आहे. लाईन भरपूर आहे. तू किती ठिकाणी प्रयत्न केलेस मुंबईतून येताना? मुंबईत नाही, इथलंच लोकलच आहे मी. कुठे कुठे मिळत नाहीये? आता खाली मिळत नाही, इथं मिळतं म्हणून तर लाईन भरपूर आहे इथं. बरोबर आहे. आपण आणखीन काही लोकांना विचारूया की नेमकी काय समस्या आहे. आता काय सांगाल, पेट्रोल मिळतं का? नाही भेटत आहे. पेट्रोल जरा पण नाही भेटत आहे. नाही भेटत आहे. हां, किती मुंबई गोवा मार्गावरती किती ठिकाणी भरपूर सर्व पंपावर पेट्रोलच नाही आहे. पेट्रोल नाही? नाही, अजिबात नाही आहे. किती वेळा आता सध्या सकाळपासून पेट्रोल बोलतो मी 4 पंपावरून मी परत आलेलो आहे. परत आलाय. नक्कीच आपण आणखीन काही नागरिकांना विचारूया की नेमकं त्यांची काय समस्या आहे. आता CNG साठी उभा आहेत, पण पेट्रोल मिळतं का मुंबई गोवा महामार्गावरती? नाही, पेट्रोल थोड्या प्रमाणात मिळते. काही ठिकाणी मिळते, आहेत मर्यादित आहेत. म्हणजे आउटसाईडला मिळते, पण मेन हायवेला काही जास्त मिळत नाही आहे पेट्रोल. नाही आहे. किती ठिकाणी पेट्रोल पंपावरती फिरलात? आता मी इकडे खाली पण जाऊन आलो. आता इथे पण नाहीच आहे. इथे आता CNG पर्यायासाठी मी आता अर्धा 1 तास थांबलेलो आहे. प्लस हातकंब्यामध्ये पण 1-2 ठिकाणी मिळालं. मग म्हणजे कालच्या दिवशी होतं, आज काही एवढं आयडिया नाही, पण नाही आहे. नक्कीच आपण आणखीन काही ग्राहकांना विचारून घेऊया. दादा, काय सांगाल, इंधनचा तुटवडा आहे, कुठे कुठे फिरला, इंधन मिळतंय का, पेट्रोल मिळतंय का? खास करून पेट्रोल पण नाही आहे, CNG पण तेवढं नाही. लांजायला राजापुरात कुठेच नाही. काय हाल होतो, त्यामुळे काय हाल होत आहे? तर लांजावरनं इथे यायला लागलं पेट्रोल आणि CNG भरायला रत्नागिरी. पुढे आला 20 किलोमीटर तरी पुढे आलो आम्ही, 20-30 किलोमीटर. पण पुरेसं मिळतं का ते पण मर्यादा हां, पेट्रोल मागे आम्हाला पावसला मिळालं. अवस्था मिळाला. हां, तिकडे पेट्रोल मिळालं. नक्कीच या ठिकाणी पेट्रोलची टंचाई आहे, मर्यादित स्वरूपाचं पेट्रोल या ठिकाणी मिळतं आहे. आणखीन काही लोक आहेत. आता काय सांगाल, पेट्रोल मिळतंय का? पेट्रोल तुम्ही आणि आम्ही राजापूरहून आलो आहे. पेट्रोल भेटत आहे, पण CNGचा मोठा तुटवडा होतोय. CNGच्या लाईनी लागतात, CNG भेटत नाही. CNG भेटत नाही. हां, पण मुंबई गोवा महामार्गावरती पेट्रोल पण मिळत नाही. पेट्रोल भेटत आहे. पेट्रोल भेटत आहे. नक्कीच आणखीन काही वाहन चालक आहेत, त्यांना आपण विचारूया. आता काय सांगाल, CNG लाईन उभा आहेत, पण पेट्रोल मिळते का मुंबई? पेट्रोल भेटत नाहीये, पेट्रोल मिळत नाहीये, त्यामुळे CNGच्या लाईनला 1 तास झालं उभा आहे. हो. कुठून आला तुम्ही? आम्ही महाराष्ट्र आपले अहमदनगर. नगरवरून आला. Yes. किती ठिकाणी पेट्रोल नव्हतं? भेटलंच नाही आम्हाला. 2 ठिकाणी पेट्रोल भेटलं, परत पेट्रोल भेटलंच नाही. काय त्रास काय होतो त्यामुळे? मग कुठे जायचं नेमकं? आता आम्हाला अहमदनगरला माघारी जायचं. आम्ही फिरण्यासाठी आलो होतो ट्रिपसाठी. जायचं कसा प्रश्न पडलाय? जायचं कसं आता काय कोणाला बोलायचं? नक्कीच हे सगळे वाहन चालक होते. अनेक समस्या आहेत. सध्या इंधनाचा तुटवडा आहे, खास करून मुंबई गोवा महामार्गावरती या ठिकाणी इंधनाचा तुटवडा असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.